नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेस्ट पिरियडवरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो. खोडाचे नियोजन आणि वरती फवारणीचे नियोजन कसं केले पाहिजे. फवारणीचे नियोजन आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगू मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त विषय घेता येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं डाळिंबात जे रेस्ट पिरियड असतो मित्रांनो, त्यामध्ये खोडाचं व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करायचं असतं. ज्या प्रकारे आपण बघू शकता, समजा जर आपण रेस्टवरती झाडं आहेत तिथं आपण कुठलंही कामकाज जर केलं नाही तर तिथं स्टेम बोरर, पिनोल बोरर याचा अटॅक भरपूर होतो मित्रांनो व झाड आपलं जायला लागतं. त्यासाठी आपण कामकाज चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, तर तुम्ही 1 मिलीनं साधारण स्लेअर प्रो घ्या व खोडं व्यवस्थित वॉश करून घ्या. स्लेअर प्रो बरोबर तुम्ही टिल्ट अर्धा ते 1 मिली किंवा 1 मिलीत पण घ्या मित्रांनो. टिल्ट आणि स्लेअर प्रो 1-1 मिली. त्याच्याबरोबर स्टिकर घ्यायचं आहे तुम्हाला चांगलं, जेणेकरून खोडावरती पूर्ण असं द्रावण पसरलं जाईल आणि ते खोडं वॉश करता अर्धा ते 1 लिटर पाणी आपल्या बुंद्यावरती पडलं पाहिजे. याचं आपण काम म्हणजे लक्षात घ्यायचं आहे. 400 झाडं जर असतील तर 300 ते 400 लिटर पाणी तुमचं गेलं पाहिजे. यावरती फोकस करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचं खोड साधारण 3 फुटापर्यंत व्यवस्थित म्हणजे जमिनीपासून 3 फुटापर्यंत व्यवस्थित धुतलं जाईल व त्याचं रिझल्ट पण प्रॉपर येतील. आणि तेच पाणी तुमच्या म्हणजे झाडाच्या बुंद्यावरच सोडायचं आहे, तुम्हाला ड्रीप खाली सोडायचं नाही. जिथं गांडूळ वगैरे आपले आता रेस्ट पिरियडमध्ये पावसाळ्याचे दिवस असतात तिथं गांडूळ संपतील मित्रांनो. त्यासाठी आपण ड्रिपर खाली म्हणजे झाडापासून 2.5 ते 3 फुटावर नाही सोडायचं तुम्हाला. तर फक्त झाडाच्या बुंद्याभोवतीच छोटंसं आळं करून तुम्ही सोडलं तर एकच नंबर काम होईल मित्रांनो. अशा ॲप्लिकेशन आपल्याला 2 ते 3 वेळेस करायचे आहे मित्रांनो. 2 वेळेस जरी केले तरी पुष्कळ होईल. म्हणजे एकदा स्लेअर प्रो टिल्ट घेऊ शकता आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही हमला आणि 2210 किंवा दुसरं कुठलंही बुरशीनाशक वापरू शकता. म्हणजे 2210च प्रॉपर काम करेल किंवा टिल्ट. तर मित्रांनो, म्हणजे जास्त कॉस्टिंग पण आपली जाणार नाही जास्त महागडे घेण्यापेक्षा. आज कसं कॉस्टिंगवर पण विचार केला पाहिजे. आणि 2210 जर घेतलं तर थोडं द्रावण म्हणजे 500 लिटर पाणी तुम्ही 400 झाडांसाठी वापरायचं आहे. टिल्ट आणि स्लेअर प्रो घेतलं तर तुम्हाला 300 लिटर पाणी झाडावर वापरायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि झाड आपलं जास्त दिवस टिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न करा. कारण डाळिंब क्षेत्र वाढवण्यात मजा नाही मित्रांनो. डाळिंब क्षेत्राचं संगोपन आपल्याकडून चांगलं झालं पाहिजे. कारण 300 झाडांमध्ये 10 ते 15 लाख रुपये करणारे पण शेतकरी मित्रांनो.